वजनाचा जर स्पेसिफिकली आपण विचार केला तर वजन हे अनुपातात असतं, म्हणजे BMI हा अप्रोप्रिएट असणं गरजेचं आहे. खूप कमी BMI आणि खूप जास्ती BMI पण प्रेग्नन्सीमध्ये अडचणी करतं. प्रेग्नन्सी म्हणजे आपण म्हणतो की ओव्ह्युलेशन होणं हे खूप जास्ती आपण म्हणतो की हार्मोन्सच्या कंट्रोलमध्ये असतं आणि वजन हे त्याला खूप कंट्रोल करतं. तर वजन जेव्हा जास्ती असेल तर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणं डिफिकल्ट होतं. सोबत एकदा प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर अबॉर्शनचं प्रमाण वाढतं किंवा प्रेग्नन्सी दरम्यान शुगरची संभावना किंवा BP वाढण्याची संभावना आणि मिसकॅरेजचं प्रमाण हे वजन अतिरिक्त असल्यामुळे होतं. कमी वजन असलं ते पण प्रेग्नन्सीसाठी घातक असतं. अबॉर्शन अर्ली होणं किंवा रिकरंट अबॉर्शन होणं ह्याच्यामध्ये वजनाचं पण खूप जास्ती कंट्रीब्युशन. आणि सध्या आपण बघतो की सध्याची आपली सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव नाही आहे किंवा एकदम एक्स्ट्रीम म्हणजे अतिशय झिरो फिगर किंवा खूपच व्यायाम करणं, अतिशय खानपानाकडे दुर्लक्ष करणं, ह्या गोष्टी पण तितक्याच बाधक आहेत. मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं हायलाईट करायचा आहे, म्हणजे डॉक्टरांनी बोललेला ते म्हणजे की नुसती जाडी नाही तर तुमची झिरो फिगरसुद्धा तुम्हाला वंध्यत्वासाठीचं कारण ठरू शकते. एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही आत्ता सांगितलाय.